सर्व शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजपर्यंत शिवनेरी किल्ल्याच्या इतिहासामध्ये जी काय गव्हर्नमेंटने डेव्हलपमेंट केलेली आहे की 2002-04 पासून अजितदादा त्याचे साक्षीदार आहे. माझे वडील तेव्हा आमदार होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 83 कोटी रुपयाचा जो शिवनेरी किल्ल्याच्या डेव्हलपमेंटसाठी खर्च केला. महाराष्ट्रामधला मॉडेल फोर्ट म्हणून शिवनेरी किल्ला ओळखला जातो आणि आज तेच अजितदादा आपल्यात नाही म्हणून ते खालपासून वरती जाऊसपर्यंत मला दादांची प्रकाराने आठवण येत होती. पण आता दादांच्या जागी आज सुनेत्रा वहिनी आल्या आणि दादांच्या त्यांनी जुन्नर तालुक्यातल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या विकासाच्या बाबतीत ज्या संकल्पना मांडल्या किंवा दादांच्या आठवणी सांगताना ते गैवरून आल्या आणि पुढे आपला शिवनेरी किल्ला असेल किंवा गडकोट असेल किंवा राज्याचं विजन काय असेल याचा ओझारता उल्लेख त्यांनी जो केला तो अत्यंत आश्वासक पद्धतीने केला, एकदम धाडसाने केला आणि कुठं अडखळत न पडता की आमच्या डोक्यामधलं विजन क्लिअर आहे आणि अजितदादांचा विचार आम्ही ठामपणाने पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारचं भाषणातून संदेश आणि प्रेरणा आम्हा सर्व जुन्नरकरांना, शिवभक्तांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुनेत्रा वहिनींच्या मनोगतातून मिळालेली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज त्यांचे चिरंजीव जय पवार यांचा एक स्टेटस पाहायला मिळतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विमानाचा ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं म्हटलं त्यांनी. यावेळी त्यांनी असं म्हटलं की बेसार कंपनीचे उड्डाणे तात्काळ थांबवून पाहिजे असं का म्हटलेलं. अगदी खरं आहे. गेले अनेक दिवसापासून रोहितदादा पवार असेल, अमोल मेटकरी असेल, हे काही विमानाच्या अपघाताबाबतीत संशय व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जर शंका असेल तर त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल किंवा गव्हर्नमेंट असेल त्यांनी पण त्याचा सखोल तपास करून सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा प्रत्येक कुठल्याही नागरिकाच्या मनामध्ये जर शंका असेल तर त्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. ते काही पडद्याआड टाकलं गेलं नाही पाहिजे किंवा तिचं सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून त्यातून फक्त वेळ मारून न्यायचा असं केलं नाही पाहिजे. कारण ज्या काही गोष्टी आहेत ते माझ्या दृष्टिकोनातून तरी हे विमानाच्या त्याचे टेक्निकल डिटेल्स हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहेत. पण ज्या गोष्टी समोर येत आहेत तर त्यातून ज्या काही शंका निर्माण होतात ते शंका निश्चित प्रकारे दूर झाल्या पाहिजे असं माझं मत आहे. आणि स्वतः जयदादा पवार त्यांच्या वडिलांचं जे काय अपघाती मृत्यू झाले, आमच्या पण नेत्याचं राहिलं आहे, त्यांचाच हा जर प्रश्न असेल तो निश्चित प्रकारे ते जे काय म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने त्याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं असं मला वाटतं. सभा एक जरा मुळात